नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. चला, तर मी चाललो आहे आता देवीची पूजा करायला. आणि राहुलचा फोन आलेला, तो म्हणतो हार घेऊन येतो. चला, तर तो म्हणतो हार घेऊन येतो, तर म्हटलं ये मी पण चाललेलो देवीची पूजा करायला. चला, आज देवासाठी विहिरीचं पाणी काढायचं आहे. चला, पूजा करून घेऊया. सर्व मंदिरातला कचरा वगैरे काढून घेतला आणि थोडा मागे डस्ट होती ती पण साफ करून घेतली सगळी. म्हणजे काय होतं, आता मंदिराला विंडो नाही आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी वाऱ्याने धूळ येते आतमध्ये, तर ती सगळी साफ करून घेतली आणि पूजा करायला घेतली. चला, आता फटाफट आवरून घेऊया पूजेचं सगळं. आणि काय होतं की वरची एक झडी मोकळी आहे, त्याच्यामुळे ना इथे मस्त शांत वाटतं. आणि खरंच मूर्ती एवढी देखणी आहे ना आमची देवीची की मन प्रसन्न होतं. खूप वेळ इथेच बसून राहावं असं वाटतं, पण काय घरी पण गेलं पाहिजे. चला, तुम्ही देवीचं दर्शन द्या. अंबाबाई मातेचा विजय असो. आई अंबाबाई मातेचा आशीर्वाद घेतला. काही नको, फक्त कष्टाने यश दे, एवढंच मागितलं. चला, देवीची पूजा संपन्न झालेली आहे. अंबाबाई मातेचा जय असो. तर आज लुक वेगळा आहे, तर तेच कारण तेच आहे. चाललो आहे मॅचसाठी. प्रॅक्टिस 0, सगळं 0. बघूया, इमर्जन्सीला प्लेअर कमी पडतोय, सो चाललो आहे. धावत राहते. 2 आहेत रे मागं. चला, आवरलं माझं. असंच मॅचला पण जाऊन आलो. माझी काय प्रॅक्टिस नव्हती, पण जाऊन आलो मॅचला. छान झालं. माझ्याकडून काही मिस्टेक्स झाल्या, म्हणजे हल्ली प्रॅक्टिस नसल्यामुळे तेवढी जजमेंट बसत नाही, त्याच्यामुळे काही फॉल्ट झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅचला गेलो ते एक बरं झालं की मला माझी कॅपॅसिटी कळली. कारण मी जे 3 वर्षापूर्वी जे स्पोर्ट्स खेळत होतो किंवा क्रिकेट खेळत होतो किंवा अदर ॲक्टिव्हिटीज करत होतो, त्याच्या मनाने माझी फिटनेस लेवल म्हणजे त्यावेळी जी होती त्याच्या मनाने माझी फिटनेस लेवल आता फक्त 25% आहे. म्हणजे जवळपास 75% माझी डाऊन झाली. सो आता मला त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मेंटेन केलं पाहिजे. सो आता बघू, वेळ काढून स्पोर्ट्सला सुद्धा गेलं पाहिजे जिमसोबत. बरं झालं आज गेलो होते. जाणार नव्हतो, पण म्हटलं चला चान्स घेऊन बघूया. गेलो होते, बरं झालं. आता फिटनेस लेवल वाढवण्यासाठी आता ॲक्टिव्हिटीज चालू केल्या पाहिजेत. स्वतःला वेळ दिला पाहिजे, कारण एवढं डल बरं नाही. बरं झालं प्रसादने मला बोलवलं. ते काही चेंजेस करणं माझ्यात गरजेचं आहे, कारण आता ज्या क्विकली पळावं लागतं किंवा क्विकली जी मुवमेंट असते, आता शोल्डर मुवमेंट ठीक आहे, एक तो समजू शकतो की फ्रॅक्चर आहे म्हणून तो इश्यू आहे, बट बाकीच्या ज्या आहेत मुवमेंट्स त्या झाल्याच पाहिजे होत्या, त्या होत नाही आहेत ज्या टायमिंगमध्ये झाल्या पाहिजेत. सो आता ते लक्ष देऊन करावं लागणार आहे मला. चला, आलो मी घरी, जेवून घेतो आणि बाकीचं काम करूया पुढचं. चला या जेवायला. झाला आहे खूप उशीर, तर बाकीचं काही नाही. ब्राऊन ब्रेड आणि अंडा. चला, हाच जेवणाचा माझा प्रोग्राम आहे. आता मी आलो वैभवडीमध्ये आहेत वैभववाडी श्री बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा त्या बघण्यासाठी.
बॉडी बिल्डर्सचा आपल्या समोर सत्य होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कीर्तिवंत आणि यशवंत बॉडी बिल्डर्स यंगस्टार मित्रमंडळ वैभववाडी पुणे. मी तिकडच्या घरी राहिलं असताना यांच्या जिममध्ये जायचं, म्हणजे कसालच्या जिममध्ये जात होतो. सो तिकडचे हे मित्र आलेले सगळे आणि हेच आलेले घरी, सूरज पाडवे तर त्यांची ही तयारी चालू आहे. ट्रेनर हे बघा, छान बॉडी ट्रेनरच्या भूमिकेत आलेला बनवली. आहे कसाल जिम. चला बघूया आता काय रिझल्ट टाकतो यांचा. मारून घे पुरा मारून घे म्हणजे ट्रक नंबर 3, ट्रक नंबर 5, ट्रक नंबर 6, ट्रक नंबर 8. वैभववाडीची ही पहिलीच वेळ होते की बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा वैभववाडीमध्ये भरल्या होत्या. खूप छान सुरुवात केलं आहे. धन्यवाद, म्हणजे इथल्याही मुलांना प्रोत्साहन मिळेल यामुळे. आणि मी आवाज म्यूट केला कारण कॉपीराईट्समुळे, नाहीतर म्युझिक बेस्ट होतं बॅक साईडचं. पण ठीक आहे, चला विनर्स बघूया आता. अंक रुपये 30,000 किशोर मधुकर रावराणे पुरस्कृत. आकर्षक चषक सौभाग्यवती माहेश्वरी गावडे मोरे आणि उमेशी गावडे पुरस्कृत. मेडल पुरस्कृत उपनगराध्यक्ष प्रदीप्ती प्रकाश रावराणे आणि 2 किलोग्राम प्रोटीन प्रायोजित H2O सप्लिमेंट किशोर नारकर सर. ही सर्व पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय वैभववाडी श्रीचा विजेता ट्रंक नंबर 42 वासुदेव वाईज मानकरी ठरतोय वैभववाडी श्री 2026. रात्रीचे वाजलेत 1:38 म्हणजे जवळपास 1:45 झालेत. आणि व्हिडिओ आता एडिट करून अपलोड करायला ठेवला. लेट का झाला सांगतो. सकाळी क्रिकेट मॅचला गेलो, तिकडे वेळ गेला, तिथं प्रॅक्टिस करत बसलो. तिथे जवळपास दुपार झाले. आलो, आवरलं. तोपर्यंत आमचे जे कसालचे जिममध्ये मित्र आहेत ते 4 जण आलेले. तर म्हटलं चला, तेवढा वेळ गेला पण त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायलाच मिळाला नाही. कारण काय आलं, ते मला ऑलरेडी भेटले मला बाजारात. त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यावर म्हटलं चहा म्हणजे कॉफी वगैरे करे, पण थोडा वेळ गेला. सो व्हिडिओ काढायलाच मिळाला नाही. आणि नंतर ते आलेले कशाला, तर बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा होत्या वैभववाडी श्रीच्या, त्यासाठी. तर मग त्यांच्यासोबत परत स्पर्धेला गेलो आणि पुन्हा आलो. आईला वाढलं, तिला झोपवलं आणि पुन्हा मग गेलो. आणि त्यांचे हेल्मेट्स वगैरे इथेच होते. सो पुन्हा ते आले. नंतर त्यांना परत पोचवायला गेलं बाहेर परत. आणि सगळं होऊन परत रात्री फायनल 2 राऊंड शिल्लक होते. सो म्हटलं जाऊया. तर पुन्हा गेलो बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेला. खूप छान झाली स्पर्धा. तर गोकुळला पुन्हा बोलावलं आहे मला. स्वतः बनवतोय मोबाईलमध्ये व्हिडिओ. चला आता सगळं आवरलं आहे माझं पण. आणि त्या गोकुळच्या बॅटरीचं काहीतरी बघायला पाहिजे किंवा नवीन घ्यावे लागतील. सो चाललंय जुगाड काहीतरी तो करायचं. तर भेटूया आता उद्या. आता जो व्हिडिओ अपलोड होईल तर जितका वेळ लागेल तितका वेळ थांबेन, नंतर झोपायला घेईन. पुन्हा उद्यापासून शेड्यूल पुन्हा रिस्टार्ट करावं लागेल मला. कारण आज झोपायला खूप लेट झालं आहे. काल पण लेट झालेलं झोपायला आणि आज पण लेट झालं आहे. सो उद्यापासून पुन्हा रिशेड्यूल करावं लागेल मला सगळ्याच गोष्टी. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.